पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात ट्रॅफिक, पोल्युशन आणि सततच्या धावपळीत कधीकधी मनाला एक शांत करणारी जागा हवी असते, जिथे ना हॉर्नचा आवाज, ना शहराचा गोंधळ, फक्त निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांचा गारवा. जर तुम्ही अशी एखादी शांत जागा शोधत असाल, जिथे तुम्ही फॅमिलीसोबत वेळ घालवू शकता, मन फ्रेश करू शकता आणि निसर्गाचा खरा आनंद घेऊ शकता, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत अशी एक सुंदर जागा, जिथे तलाव आणि जंगल एकत्र येतात. पुण्याच्या जवळच एक हिडन पॅराडाईज, पाषाण लेक. नमस्कार मित्रांनो, रुक्मिणी मी आत्ता आलो आहे आम्ही पाषाण लेकला. तर पाषाण लेकमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटेल त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. हे बघा, पाषाण लेक आत्ता जसं आम्ही पोचलो आहे आणि खूप शांत एरिया आहे. इथं भरपूर सारी झाडं आहे आणि ॲक्च्युली पुण्यामध्ये सिमेंटच्या जंगलामध्ये आपल्याला असं काहीतरी भेटतं जिथे तलाव पण आहे, खूप सारी झाडं आहे. हा एरिया इतका शांत आहे तर विश्वास नाही बसत कधी कधी, कारण पुण्यामध्ये इतकी दगदग आहे, गाड्या आहे, पोल्युशन आहे. आणि त्या आवाजातून, त्या दगदगीतून बाहेर जर तुम्हाला शांत ठिकाण पाहिजे असेल पुण्यामध्ये, तर तुम्ही पाषाण लेकला येऊ शकता. आता आम्ही पाषाण लेकला आलो आहे आम्ही दोघं. तर इथं काय काय तुम्हाला बघायला भेटेल ते दाखवूनच आम्ही आता. पाषाण लेकची अजून एक खासियत आहे. पाषाण लेकमध्ये तुम्ही जर पाठीमागं एंट्री मारली तर एंट्री मारल्या एक साईडला, राईट साईडला एक अजून एक रस्ता, तो छोटासा पायवाट आहे आपली, ठीक आहे, वॉकिंग ट्रॅक आहे. त्या वॉकिंग ट्रॅकहून पाठीमागून एंट्री मारल्या एक वॉकिंग ट्रॅक आहे. त्या वॉकिंग ट्रॅकमधून आतमध्ये गेल्या एक खूप मोठं वडाचं झाड आहे. ते जवळपास 100-1 वर्षाचं वडाचं झाड असेल. आणि त्या वडाच्या झाडाखाली एक महादेवाची पिंड आहे. ती तुम्हाला पिंड दाखवतो. इतकी भारी पिंड आहे आणि तिथला एरिया खूप भारी आहे, कारण ते वडाचं झाड एवढं मोठं आहे आणि त्याच्याखाली ती पिंड. तुम्ही जर पाषाण लेकच्या जवळपास राहत असाल तर तुम्हाला जिम वगैरे लावायची काही गरज नाही, कारण इथं आपण बघू शकतो पर्टिक्युलर जिमचं सामान आहे. म्हणजे तुम्ही इथे सकाळी येऊन व्यायाम पण करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे इथं साहित्य पण आहे व्यायाम करण्याचे. आणि मोकळ्या हवेमध्ये, थंड वातावरणात तुम्ही इथं व्यायाम करू शकता. जवळपास सकाळी 100 ते 150 माणसं इथं डेली रनिंगसाठी पण येतं. ट्रॅक पण इथं, रनिंग ट्रॅक आणि असे वेगवेगळे जिमचे सामान पण तुम्ही बघू शकता इथं. चॉकलेट संपलं तोंडातलं. ट्रॅक मध्ये जाऊन किती वाटतं. बॅग राहिली. बॅडमिंटनचं कोण पाहिलं? आज सकाळी आलते ते लवकर. इकडं चल की ट्रॅकमध्ये. हे कडे चला. अरे हा ट्रॅक असतो चालायचा. हा करे. हा असं करायचं. टिंग 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 टिंग. नीट पकड, नीट. दोन्ही पाय ठेव की. तो पण पाय ठेव. हां, एक पुढं एक पाठीमागं. एक पुढं एक पाठीमागं. हे पुढं कसं आहे? एक पाय ठेव. इकडं. हां, त्याच्यावर एक पाय ठेव. हां, एक पुढं घे, एक पाठीमागं. हां, कर तसं. पप करता तुम्ही जरा. चल तिकडं ट्रॅकवर. ट्रॅक कुठं? तिकडचा. मला एक चॉकलेट घ्यायची होती. चॉकलेट. आत्ताच खाल्लं ना चॉकलेट. हा? आत्ता चॉकलेट खाल्लं ना. अरे पावर नव्हतं. हा, पावर नाही झालं. काय चालायला पावर नाही मला. चालायला पावर नाही.
आत्ता चॉकलेट खायला फ्रुटी पिली की तू? पण अजून पण पावर इकडे फोटो काढायचं कुठं? इकडे चल. असं इथून कुठं जाते? इकडून बरे हा रस्ता अडकलं. काय नाही चला बघते असली कोण नकली असली काय असली असली नकली हे पाय नकली आहे तुला काय वाटलं ओरिजिनल आहे का? हा ओरिजिनल वाटलं? मला वाटतं असली आहे काय ते इकडून मोटर सर्कल आहे मग कशी जावा अंदर बघ इथे बघू शकता पाठीमागाच लेक आहे, पाषाण लेक. खूप मोठा लेक आहे. सध्या पाणी पण एवढं उन्हाळा असून पण इथं पाणी दिसतंय आपल्याला. पप्पा आपण बोटिंग करायचे बोटिंग नाही बाळा इथं. तर ते कशी का बोटिंग करता कोणते? ते ते मासे पकडतात. आपण पण पकडायचे का ते आपल्याला नाही अलाउड करत आतमध्ये. का नाही ते करत अलाउड आतमध्ये जायला. पैसे लागते का हम्म? पैसे लागते पैसे नाही, ते अलाउड नाही करत, आपल्याला नसतं अलाउड. ते त्यांचं घर आहे का त्याच्याबरोबर का हां. त्यांचं घर आहे ते हे काय करते, लागन ना. आणि कसं जाऊन तसं नाही जाता येत आतमध्ये. हो. नाही बाई. आता कुठेतरी सांग हां कुठेतरी सांग त्याचं ट्रॅक बघू आपण. हा आत्ता आम्ही आलो आहे त्या ट्रॅकवर, जिथं सकाळी तुम्ही रनिंग करू शकता, वॉकिंग करू शकता सकाळी आल्या. हा मस्त मोठा ट्रॅक आहे, तुम्हाला बघू शकतो. ते ट्रॅकचं म्हणजे खासियत अशी इतकी भारी आहे की ट्रॅकच्या दोन्ही साईडला पूर्ण जंगल आहे, पूर्ण झाड आहे आणि एका साईडला तर पूर्ण तलावच आहे. ठीक आहे. तर हा मधून ट्रॅक सकाळी मस्त तुम्ही जिथं जॉगिंग रनिंग करू शकता आणि फ्रेश वातावरणात तुम्ही व्यायाम करू शकता. सगळ्यात भारी पाषाण लेकची खासियत ही आहे की हे पक्षी संग्रहालय म्हणून ओळखलं जातं आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला भेटतात. सकाळी जर तुम्ही लवकर 4, 4:30, पहाटे 5च्या दरम्यान जर आला तर इथं भरपूर सारे वेगवेगळे पक्षी तुम्हाला बघायला भेटतात आणि खूप सारे फोटोग्राफर येतात इथं खास पक्ष्यांचा फोटो काढण्यासाठी. आणि त्यानंतर 7 ते 7:30 नंतर बऱ्यापैकी जे प्री वेडिंग शूट आहे तर त्यासाठी लोक इथं येतात. तर खूप भारी स्पॉट आहे म्हणजे. आणि सगळ्यात भारी स्पॉट आता तुम्हाला दाखवतो, हा इथला स्पॉट आहे हा वाला. तर हा स्पॉट का भारी आहे, कारण इथून तुम्हाला सनराईज दिसतो आणि त्या सनराईजच्या अगेन्स्ट तुम्ही फोटो काढू शकता. खूप भारी फोटो येतात तिथं. तर जर तुम्ही प्री वेडिंग फोटोशूटसाठी असं लोकेशन शोधा असेल तर पाषाण लेकला नक्की तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. आणि त्यानंतर इथं हॅट बोललं तिकडच काय हॅट राहून दे, आता घेऊ. दुसरी आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथं महादेवाचं मंदिर आहे. इतकं भारी, इतकं जुनं महादेवाचं मंदिर आहे. पिंड खूप भारी आहे महादेवाची. तर त्या महादेवाच्या मंदिराला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. ह्याच ट्रॅकवर चालत जायचं आणि बऱ्यापैकी 500 ते 600 मीटर अंतरावर महादेवाचं मंदिर पण लागतं आपल्याला. आणि त्यानंतर एक पूल पण लागतो, तो पूल पण खूप भारी. हा वाला स्पॉट म्हणत होतो मी. यावाला स्पॉटवर काय होतं, सकाळचं सनराईज दिसतं तुम्हाला आणि तिकडून उगवतं सूर्य आणि त्याच्या अगेन्स्ट फोटोग्राफी इतकी भारी ती ह्या स्पॉटवरनं. मी एकेकाळी इथं आम्ही ना अभ्यास करायला बसायचो सकाळी तर इथं मोर पण आले होते. आमच्या समोरून मोर जायचे आणि त्यांची पंख पण पडायची. ठीक आहे. मोरांची सकाळी आवाज पण येतो मोरांचा, कारण समोर डोंगर आहे DRDOचा HMRLचा डोंगर आहे. त्या डोंगरावरनं मोर पण येतात सकाळी इथं. तर ते पण भारी, म्हणजे सकाळी जर तुम्हाला मोर पण बघायचे असेल तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता लवकर पाठा येण्यासाठी. तुम्हाला मोर पण दिसतात. ठीक आहे. एक मोर दिसतं, आम्ही हात लावले तर काहीच नाही केलं आम्हाला. होय. छोटे होते तर छोटे होते, एवढे होते 5 वर्षाचे. आणि आम्ही घेतलं ना अभ्यास कर ते पटपट लिहिते होते. पप्पा मोर कधी ते येणार? जायचं का बसायचं हं? तिथं बसायचं? हा. हां हा मोर इथं खाली तर ना खाली नाही सोडत तिथं आत नाही बा. इकडंच हां साडा पाय झाडा पैसे नाही सोडत. कुठे सोडलं हं? तर
आहे पप्पा? ते मासे पकडतात ते. मला पण मासे पकडायचे. गोष्ट आहे इथं पाषाण लेकमध्ये जे जे वेगवेगळी झाडं आहेत त्या झाडांच्या खाली त्याची माहिती पण दिलेली आहे की हे झाड कशाबद्दल आहे. ठीक आहे. आणि सकाळी ज्यावेळेस आम्ही व्यायाम करायचो त्यावेळेस असं भरपूर वेळा पण दिसतं की काय काय स्कूलच्या डायरेक्ट ट्रिप पण येतात आणि त्यांच्याबरोबर एक गाईड असतो. तो गाईड इथल्या झाडांची इन्फॉर्मेशन पण देतो. ठीक आहे. तर तसे तुम्ही ट्रिप अरेंज करू शकता कारण वेगवेगळी झाडं त्यांची माहिती तुमच्या मुलांना कळायला पाहिजे. तर इथं भरपूर सारी झाडं आहे आणि ती झाडं आपल्याला दिसत नाही ॲक्च्युली रस्त्यावर. तर त्या झाडांची इन्फॉर्मेशन त्या गाईडकडून तुम्ही समजून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर जे पक्षी दिसतात नवीन पक्षी तर त्याची इन्फॉर्मेशन पण तुम्ही त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्ही त्या गाईडकडून तुम्ही समजून घेऊ शकता. तर असा पाषाण लेक पूर्ण मोठा खूप मोठा पाषाण लेक तुमच्या जवळपास 1 ते 1.5 तास जाईन बघण्यासाठी आणि मस्त एन्जॉय करा फॅमिलीबरोबर. तर मी तुम्हाला पूर्ण पाषाण लेकची इन्फॉर्मेशन ट्रॅक वगैरे दाखवले, व्यायाम करण्याची जागा दाखवली, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा दाखवली. तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मराठी माणसाला आणि